सोलापूरच्या MIDC पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे। EQC पॅनलच्या नावाखाली मालाची फसवणूक करणाऱ्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 21,99,258 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। फैज अहमद मोहोळकर वय 35 वर्ष, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, राहणार सोलापूर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचा उल्लेख पोलिसांनी केला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार PQC पॅनलच्या मालाची वाहतूक करण्याच्या बहाण्यानं आरोपीनं ट्रक चालकाचा विश्वास संपादन केला। त्यानंतर मालाची परस्पर विल्हेवाट लावून संबंधितांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणात सुमारे 5,48,258 रुपयांचा PQC पॅनलचा माल, 14 लाख रुपयांचा आयशर ट्रक आणि 65,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन असा एकूण 21,99,258 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। घटनेनंतर MIDC पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत आरोपीचा शोध घेतला। गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं। या कारवाईत पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त तसंच MIDC पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं महत्त्वाची भूमिका बजावली। फसवणुकीच्या या प्रकरणात आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू असून या कारवाईमुळे मालवाहतूक क्षेत्रातील फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होण्याची अपेक्षा आहे। MIDC पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 31 जुलै 2024 रोजी एक घटना घडली होती। त्या घटनेमध्ये एक आरोपी जो आहे त्याने MH15 JC 9792 या भाडे वाहतुकीसाठी असलेल्या ट्रकमधून 5,54,000 किमतीचा मुद्देमाल, यामध्ये PVC पॅनलच्या पट्ट्या होत्या, तो मुद्देमाल घेऊन निश्चित ठिकाणी जाणे अपेक्षित असताना सुद्धा तो त्या ठिकाणी न नेता तो मुद्देमाल त्याने चोरून दुसरीकडेच घेऊन गेला होता। ट्रक आणि मुद्देमाल घेऊन तो आरोपी फरार झाला होता। तर ट्रक मालक जो आहे उमन ट्रेडर्स यांनी सदर चालकाविरुद्ध तक्रार केली होती। त्यांचा ट्रक त्यामध्ये गेला होता आणि PVC पॅनल हा जो 5.5 लाखाचा मुद्देमाल आहे हा आणखी एका पक्षाचा होता। तर तो आरोपी जो आहे 31 जुलैपासून फरार होता। MIDC पोलीस स्टेशनची जी DBची टीम आहे त्या DBच्या टीमने आधी तो ट्रक हस्तगत केला। ट्रक हस्तगत केल्यानंतर त्यातील जो मुद्देमाल होता तो मुद्देमाल अजूनही आम्हाला मिळाला नव्हता। त्यानंतर दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी या गुन्ह्यातील जो आरोपी आहे प्रतीक निंबाळकर, जो गोपाळवाडी दौंड इथला राहणार आहे, त्याला ताब्यात घेतलं MIDCच्या DB पथकाने आणि त्याने तो मुद्देमाल कुठे लपून ठेवला होता त्या मुद्देमालाची चौकशी केली असता PVC पॅनलचा 5,54,000 किमतीचा जो मुद्देमाल आहे तो त्याने काढून दिला आणि त्याला आपण 3 दिवस पोलीस कस्टडीमध्ये ठेवलेलं होतं। पोलीस कस्टडीमध्ये असताना PVC पॅनल किंमत 5,54,000 आणि 65,000 किमतीचे 2 मोबाईल आणि ट्रक अगोदरच आपण ताब्यात घेतला होता, पण ट्रक ताब्यात घ्यायच्या वेळेला आरोपी पळून गेला होता। तर असा 21,19,258 रुपये किमतीचा मुद्देमाल जो आहे हा MIDCच्या DB पथकाने हस्तगत केलेला आहे। सदर कामगिरीसाठी सोलापूरचे आयुक्त माननीय M. राजकुमार साहेब, त्यानंतर पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्रीमती अश्विनी पाटील मॅडम, त्यानंतर ACP डिव्हिजन 1 अरुण देवकर साहेब, त्यानंतर पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार, MIDC पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता पाटील यांनी मार्गदर्शन केलं आणि DBचे जे पथक आहे त्या पथकामध्ये PSI श्री अल्फाज शेख, त्यानंतर पोलीस अंमलदार राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भागे, अय्याज बागलकोटे, अमोक सिद्ध निंबाळ, सुहास अर्जुन, अमर शिवसिंगवाले, नागेश सिंग चव्हाण, कुमार बोल्ली, सकलेन मुकादम, अविनाश बिगोळे, अमोल खरटमल,
सचिन कुमार लवटे यांनी या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये योगदान दिलेलं आहे आणि अशा प्रकारे खूप जास्त किमतीचा मुद्देमाल रिकवर करून आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. यासाठी त्यांनी या अगोदर बारामती आणि वेगवेगळ्या ठिकाणी 2 वेळेला ट्रॅप लावला होता, परंतु दोघेही वेळेला सदर आरोपी फरार झाला, त्याला सुगावा लागल्यामुळे. परंतु तिसऱ्या वेळेला PSI अल्फा शेख आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी त्याला यशस्वीरित्या ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून हा सगळा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी जो आहे तो प्रतीक दत्तात्रय निंबाळकर, वय 26 वर्ष आहे. त्या आरोपीवरती दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण आणि खोपोली पोलीस स्टेशन रायगड येथे अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सर यात आरोपी एकटाच आहे का आणखी कोण दुसरं? आरोपी सध्या तरी एकटाच आहे. आरोपीच्या तपासामध्ये